नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जत तालुक्यात पाणी टंचाईचे संकट. दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यावर यंदा पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाईचं संकट गडद झालं आहे. उन्हाची तीव्रता, कमी झालेला पाऊस आणि आटत चाललेला तलाव यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेड्याळ, मांडग्याळ, सिंतूर, कोळगिरी आदी भागामध्ये नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. शेड्याळ गावात सध्या परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. गावातील विहिरी आणि बोरवेलचं पाणी कमी झाल्याने महिलांना डोक्यावर हांडे घेऊन दूरवरून पाणी आणावं लागतं. मांडगाळ परिसरातही पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केलं आहे. वसपेट तलाव वाटल्याने परिसरातील भूजल पातळी वेगाने कमी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गावात 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी येत आहे. दरम्यान जत तालुक्यातील मध्यम लघु प्रकल्पातील पाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोसारी तलावात फक्त 3.65%, शेगाव क्रमांक 1 मध्ये 4.75%, उमराणीमध्ये 9.93%, गुगवाडमध्ये 10.16% आणि डफळापूरमध्ये 11.35% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मिरवाड तलावात केवळ 1.94% पाणी उरलं असून दरीपडची तलावात तर अवघा 1.34% साठा शिल्लक आहे. तिकोडी क्रमांक 1 लघु पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून तेथे 0% पाणीसाठा नोंद झाली आहे.